स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 ऑगस्ट। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, नुकतेच कोणत्या दिवशी हिरोशिमा दिवस साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 3 ऑगस्ट, 2 4 ऑगस्ट, 3 5 ऑगस्ट, 4 6 ऑगस्ट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6 ऑगस्ट। 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवस साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक 2, पशुधन आणि मुर्गी पालन यांना शेतीचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 उत्तर प्रदेश, 3 मध्य प्रदेश, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। महाराष्ट्र हे राज्य पशुधन आणि मुर्गी पालन यांना शेतीचा दर्जा देणारे पहिले राज्य बनले आहे। प्रश्न क्रमांक 3, नुकताच कोणत्या देशामध्ये 600 वर्षानंतर क्राशेनिको ज्वालामुखी उद्रेक झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 जपान, 2 जर्मनी, 3 रशिया, 4 इस्रायल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया। रशिया देशामध्ये नुकताच 600 वर्षानंतर क्राशेनिको ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे। प्रश्न क्रमांक 4, नुकतेच कोणाची इंड बँकचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुनीत गोयल, 2 राजीव आनंद, 3 सोनाली मिश्रा, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजीव आनंद। राजीव आनंद यांची नुकतीच इंड बँकचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 5, नुकतीच कोणाची ऑस्ट्रेलिया पर्यटन अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 सारा तेंडुलकर, 2 आलिया भट्ट, 3 प्रियंका चोप्रा, 4 दीपिका पदुकोण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सारा तेंडुलकर। सारा तेंडुलकर यांची ऑस्ट्रेलियन पर्यटन अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 6, घोडे जत्रा उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ, 2 भारत, 3 भूतान, 4 बांगलादेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ। नेपाळ येथे घोडे जत्रा उत्सव साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक 7, नुकताच कोणत्या दिवशी जागतिक सिंह दिवस साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 7 ऑगस्ट, 2 8 ऑगस्ट, 3 9 ऑगस्ट, 4 10 ऑगस्ट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10 ऑगस्ट। 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिवस साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक 8, नुकतेच कोणत्या ठिकाणी गाई जत्रा उत्सव साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 नेपाळ, 3 बांगलादेश, 4 भूतान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ। नेपाळ येथे नुकताच गाई जत्रा उत्सव साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक 9, बिमस्टेक कृषी मंत्र्यांची तिसरी परिषद कोणत्या ठिकाणी झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 नेपाळ, 3 बांगलादेश, 4 भूतान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ। नेपाळ येथे बिमस्टेक कृषी मंत्र्यांची तिसरी परिषद भरवण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाने $1.4 बिलियन ची राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 रशिया, 3 इस्रायल, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल। इस्रायल या देशाने $1.4 बिलियन ची राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर, 2 रशिया, 3 इस्रायल, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल। इस्रायल या देशाने भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणता देश ADBचा 69वा सदस्य देश बनला आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर, 2 रशिया, 3 इस्रायल, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल। इस्रायल हा देश ADBचा 69वा सदस्य देश बनला आहे। प्रश्न क्रमांक 13, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये दिशा अभियान सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 महाराष्ट्र, 4 मध्य प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यामध्ये दिशा अभियान सुरू करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्यामध्ये राजा खास हे पहिले सौर मॉडेल गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे?
ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 महाराष्ट्र, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश या राज्यामधील राजा खास हे गाव पहिले सौर मॉडेल गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 15 नुकताच कोणता देश 2026 बोगोटा पुस्तक मेला मुख्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 अमेरिका, 3 सिंगापूर, 4 जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. भारत हा देश 2026 बोगोटा पुस्तक मेला मुख्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.